उन्हाळ्यात आमरस, ताक आणि पन्ह हे कोणाला आवडत नाही. पण याचा आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे हे आपण आज जाणून घेऊया. उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. यामध्ये शरीरात उष्णता वाढते आणि शरीरात उष्णता वाढल्यामुळे आतून शीतलता निर्माण होण्यासाठी जे आयुर्वेदिक पदार्थ सांगितले आहेत, त्यात विशेषतः आंब्याचा रस म्हणजे आमरस, ताक आणि पन्ह याला खूप महत्त्व दिलेले आहे. त्यात आमरस हे याचं विशेष महत्त्व आहे. आमरस घेत असताना त्याच्यामध्ये आपण प्रमाण म्हणजे 100 ते 150 ml हे आपण घेऊ शकतो. विशेषतः दुपारच्या जेवणामध्ये आपण आमरस घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्याचा तो बाधू नये आणि शरीरात उष्णता वाढू नये म्हणून आपण साजूक गाईचे तूप त्यात टाकून घेऊ शकतो. पण जर आपण आमरस जास्त प्रमाणात घेतला तर शरीरात उष्णता, स्किनचे प्रॉब्लेम किंवा ऍसिडिटी हीट वाढू शकते. तसेच तो सर्वोत्तम जे आहे उन्हाळ्यात ते म्हणजे ताक. ताकाला अमृत असं आयुर्वेदात म्हटलं आहे. तर रोज आपण 1 ते 2 ग्लास ताक आपण उन्हाळ्यात घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये आपण जिरेपूड, सैंधव मीठ आणि कोथिंबीर जर टाकून घेतलं तर ते पचनासाठी हलके असते आणि त्याचबरोबर शरीरात उष्णता कमी करते आणि शीतलता निर्माण करते. त्याबरोबर तिसरं पदार्थ म्हणजे कैरी पने. पने हे आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकतो. त्याबरोबर आपण त्याच्यामध्ये काळं मीठ जर टाकलं तर आपल्याला ते पचन आणि शीतलता निर्माण करण्यास मदत करते. प्राधान्यक्रम जर आपण पकडला उन्हाळ्यात या तिन्हीमध्ये तर ताक आपण रोज घेऊ शकतो 1 ते 2 ग्लास, दिवसातून 1 ते 2 वेळा. आमरस हे आपण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा घेऊ शकतो साजूक तूप टाकून आणि कैरी पन्ह हे आपण 1 दिवसाआड म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकतो. धन्यवाद.